हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बोटनेक डिझाईन. तर इथे मी अस्तरची कटिंग करून घेतलेली आहे. गलारुंदी घ्यायची आहे 3 इंच. हे ब्लाऊज 32 साईजचं आहे आणि शोल्डर 6.5 घेतलेला आहे. नंतर 3.5 इंच वरती घ्यायचं आहे. नंतर पुन्हा 3 इंच घ्यायचं आहे आणि चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा. मागच्या गल्याची पट्टी तुम्हाला जेवढी मोठी ठेवायची असेल त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे. नंतर 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आडवी रेघ आखून घ्यायची आणि गल्याला गोल शेप मारून घ्यायचा. नंतर अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे इथे. खालती तुम्ही इथे कोणताही शेप देऊ शकता तुमच्या आवडीनुसार. तर इथे मी थेंबाच्या आकाराचा शेप देते. शेप देऊन झाल्यानंतर कटिंग करायची आहे. मेन फॅब्रिक वरती सरळ बाजूने अस्तर ठेवायचा आहे आणि कमरेला अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची. कमरेला शिलाई मारून झाल्यानंतर गल्याला सुद्धा अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन दाखवल्याप्रमाणे शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाल्यानंतर कटिंग करायचं. इथे आपण मध्ये गॅप ठेवलेला आहे, बघू शकता. अशा पद्धतीने आपण कटिंग करून घ्यायची. कटिंग झाल्यानंतर कट पाडायचे आहेत आणि उलट करून त्याच्यावरती दाब शिलाई मारायची.
गळ्याला आणि कमरेला दाब शिलाई मारून झाल्यानंतर अस्तरला साईडला शिलाई मारायची आहे आणि जेवढा एक्स्ट्रा कपडा आहे तो कटिंग करायचा. टक्ससाठी अशा पद्धतीने दुप्पट फोल्ड करून घ्यायचं. सेंटर काढायचा. नंतर अशा पद्धतीने सेंटरपासून फोल्ड करायचं. नंतर इथे खालती रुंदीला घ्यायचं आहे आपल्याला 1/2 इंच आणि उंचीला घेते इथे मी 3.5 इंच. तुमच्या साईजनुसार इथे तुम्ही उंचीला टक्स घ्यायचा आहे. 3.5, 4, 4.5 अशा पद्धतीने घ्यायचा. याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा सुद्धा टक्स मारून घ्यायचा. नंतर गळ्याला इथे मी एक लेस लावून घेते. गळ्याला आणि कमरेला लेस लावून घ्यायची आणि नंतर पुढचा भागाने बाही जोडून ब्लाऊज तयार करून घ्यायचं. लटकन बनवण्यासाठी इथे मी मेन फॅब्रिक कटिंग करून घेतलेला आहे आणि एक अस्तरचा फॅब्रिक कटिंग केलेला आहे. अशा पद्धतीने ठेवून गोल शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाल्यानंतर एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कटिंग करायचा आणि अशा पद्धतीने फोल्ड करून मधून एक कट मारायची. उलट करून त्याच्यावरती दाब शिलाई मारायची. याच पद्धतीने आपण अजून लटकन तयार करून घ्यायचे. इथे मी सर्व 8 पीस तयार करून घेतलेले आहेत. नंतर अशा पद्धतीने रस्सी ठेवून शिलाई मारून घ्यायची. एक लटकन अटॅच केल्यानंतर दुसरा लटकन थोड्या गॅप वरती लावायचा. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बाकीचे लटकन अटॅच करायचे. अशा पद्धतीने मी इथे 4 लटकन अटॅच केलेले आहेत. त्याच पद्धतीने तुम्ही दुसरा एक लटकन ची रस्सी तयार करायची आहे. तयार झालेले लटकन ब्लाऊजला लावून घ्यायचे. अशा सोप्या पद्धतीने आपण बोटनेक ब्लाऊज डिझाईन कंप्लीट केलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.